या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अक्षरा तिच्या घरच्यांना सांगते की बाबा आता भुवनेश्वरी मॅडमसोबत लग्न करणार आहेत आणि ते ऐकून तिच्या आई वडिलांना आणि त्या इराला तर मोठा धक्काच बसतो. इरा म्हणत असते की अगं पण चारुहास सरांना तर भुवनेश्वरी मॅडमसोबत लग्न करायचं नव्हतं ना, त्यांनी तर भरमांडवामध्ये लग्न मोडलं, मग आता त्यांना पुन्हा भुवनेश्वरी मॅडमसोबत लग्न का करायचं आहे. आणि त्यावेळी अक्षरा म्हणते की माझ्यासाठी बाबा माझ्यासाठी भुवनेश्वरी मॅडमसोबत लग्न करणार आहेत. त्यांनी भुवनेश्वरी मॅडमला तशी अटच घातली आहे की आधी अक्षरा घरी येईल आणि मगच मी तुझ्याशी लग्न करेल. आणि अक्षराच्या तोंडून हे सत्य ऐकून तिचे आईवडील तर एकमेकांकडे बघतच बसतात. नेमकं काय चाललंय हे त्यांच्या काही लक्षात येत नाही. ते म्हणत असतात की अगं अक्षरा, हा सगळा काय प्रकार आहे. म्हणजे तुला त्या घरामध्ये जाण्याचा पूर्ण अधिकार आहे कारण तू त्या घरची सून आहे, पण तुला तिथे घेऊन जाण्यासाठी तुझ्या सासऱ्यांना इतक्या लबाड्या कराव्या लागत आहेत, हे आम्हाला खरंच पटत नाही आहे. आणि ते ऐकून अक्षरा म्हणते की बाबा तसं नाही आहे, तुम्ही चुकीचा विचार नका करू. मात्र अक्षराचे बाबा म्हणत असतात की अक्षरा, मला हे सगळं काही पटत नाही आहे. अगं ही कशी फॅमिली आहे, असं कुठे असतं का. यामध्ये ना प्रेम आहे ना कोणत्या भावना आहेत, फक्त सगळा व्यवहार आहे. तुला त्या घरात घेऊन जाण्यासाठी खुशाल चारुहास सर त्या बाईसोबत लग्न करणार आहेत. अगं त्या बाईला काय म्हणायचं. आणि ते ऐकून मग अक्षरा त्यांना समजवण्याचा प्रयत्न करू लागते, पण ते काही ऐकायला तयार नसतात. आईसुद्धा म्हणत असते की अक्षरा, या सगळ्यामध्ये ना खूप धोका आहे. अगं जर त्या भुवनेश्वरी मॅडम कायदेशीररित्या तुझ्या सासू झाल्या ना तर त्या तुला खूप त्रास देतील. पण अक्षरा म्हणत असते की बाबा असं काही होणार नाही आहे, मी आणि बाबांनी सगळं काही ठरवलं आहे, तुम्ही काळजी करू नका, लवकरच सगळं काही ठीक होईल. पण अक्षराचे बाबा आणि आई म्हणत असतात की आम्हाला हे सगळं नाही पटत आहे, तू पुन्हा एकदा विचार कर. आणि त्यानंतर बाबा तेथून निघून जातात. तर ती इरा ही नाटक करत म्हणू लागते की ताई, जर मी तुझ्या जागी असते ना तर कधीच घटस्फोटाच्या पेपर्सवर सह्या केल्या असत्या ना, स्वतःला त्रास करून घेतला असता ना इतरांना त्रास दिला असता. आणि मग आईसुद्धा अक्षराला समजावते की बाळा, या सगळ्यात खरंच खूप मोठा धोका आहे गं. पण अक्षरा म्हणते की आई काळजी करू नको, सगळं काही लवकरच ठीक होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी भुवनेश्वरी आरती करत असते आणि आरती झाल्यानंतर दुर्गी त्या ठिकाणी येते. भुवनेश्वरी तिला विचारते की तुला आज इतका उशीर का झाला. तर दुर्गी घाबरूनच सांगते की अगं ताई, उठायला थोडा उशीर झाला म्हणून मग मी आरतीला नाही पोहोचू शकले. आणि मग भुवनेश्वरी तिला विचारते की काल रात्री तू आम्हाला भेटायला का नाही आली, सरळ अधिपतींच्या खोलीत का गेली. तर दुर्गी खोटं सांगते की अधिपतींनीच मला बोलावून घेतलं, त्यामुळे मग मला जावं लागलं. तर भुवी तिला विचारत असते की मग काय काय सांगितलं तू अधिपतींना. तर दुर्गी म्हणते की काही नाही, मी त्यांना फक्त इतकंच म्हटलं की मी मास्तरीनबाईंच्या घरी गेले होते, पण तिने इकडे यायला नकार दिला. आणि ते ऐकून भुवनेश्वरी म्हणते की तिकडे नेमकं काय काय झालं. आणि मग दुर्गी त्या ठिकाणी जे काही घडलेलं असतं ते अगदी तिखट मीठ मिरची लावून भुवनेश्वरीला सांगू लागते. ती म्हणत असते की त्या मास्तरनीला आणि तिच्या घरच्यांना कशाचा माज आला आहे काय माहिती. मी त्यांना ते आहेराचं ताट दाखवलं ना तर मला म्हणती कशी की आम्हाला विकत घ्यायचा प्रयत्न करू नका, आम्ही तत्वाने चालणारी माणसं आहोत. आणि त्या भुवनेश्वरी मॅडमने माझ्या पुढे आता फुलांच्या पायघड्या घातल्या किंवा सोन्याची गादी जरी अंथरली ना तरी मी त्या घरात पाऊल ठेवणार नाही. आणि ते ऐकून भुवनेश्वरी म्हणते की ठीक आहे, पण आता काही करून मास्तरीनबाईंना आम्ही या घरात आणणारच. आणि तिकडे जे काही घडलंय ना ते घरात इतर कोणालाही समजता कामा नये आणि मोठ्या मालकांना तर नाहीच नाही. त्यामुळे याच्या पुढे थोड्या हळू आवाजात बोलत जा, आणि नाहीतर तुझं तोंड जरी बंद ठेवलं ना तरीही चालेल. आणि ते ऐकून दुर्गी खाली मान घालते. त्याचवेळी चारुहास सर त्या ठिकाणी येतात. ते देवीचं दर्शन घेतात. भुवनेश्वरी त्यांना आरती देते आणि ती तिच्या खोलीत जाण्यासाठी निघते. पण चारुहास सर तिला थांबवत म्हणतात की मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. त्यामुळे भुवनेश्वरी विचारते की बोला ना, काय झालं. तर चारुहास सर म्हणत असतात की मलाच तुला हे विचारायचं आहे, काय झालं आहे. तर भुवनेश्वरी विचारते कशाबद्दल. तर चारुहास सर म्हणू लागतात की तू काल अक्षराला घरी घेऊन येणार होतीस ना, मग त्याचं काय झालं. अक्षरा घरी का नाही आली. आणि ते ऐकून भुवनेश्वरी आणि दुर्गी एकमेकींकडे बघू लागतात. भुवनेश्वरीला तर काय उत्तर द्यावं हेच सुचत नाही. दुसरीकडे अधिपती फॅक्टरीत असतो, पण त्याला सतत दुर्गीने त्याला जे काही खोटं नाटं सांगितलेलं असतं तेच आठवत असतं. तितक्यात ओंकार त्या ठिकाणी येतो. तो विचारतो की काय झालं अधिपती. तर अधिपती म्हणत असतो की अरे आम्हाला मास्तरीनबाईंची खूप आठवण येते, पण आता नाही असं वाटत की सगळं काही पूर्वीप्रमाणे ठीक होईल. त्यांना घरी परत यायची इच्छाच नाही आहे. आणि ते ऐकून ओंकार म्हणतो की त्या तुला स्वतः असं बोलल्या का, आणि तुझी आणि त्यांची मुळात भेट झाली आहे का. तर ओंकार म्हणत असतो की नाही रे, पण काल आमची मावशी गेली होती, मास्तरीनबाई तिच्यासोबत सुद्धा घरी नाही आल्या.
आणि यावरून आता फक्त एकच सिद्ध होतंय की त्यांना आता आमच्या आयुष्यात परत यायचंच नाही. पण ओंकार म्हणतो की भावा असं काही नाही आहे. काल वहिनी घरी नाही आल्या याचा अर्थ असा नाही होत की त्या कधीच घरी परत येणार नाही. मला तर असं वाटतं की तू स्वतः जा आणि त्यांना घरी घेऊन ये. दुसरीकडे चारुहास सर भुवनेश्वरीला विचारत असतात की अगं बोल काय झालं, काल अक्षरा घरी येणार होती ना. आणि त्यावेळी भुवी म्हणते की हो मास्तरीनबाई येतील घरी. तर चारुहास सर विचारतात की पण कधी येईल, तू तर काल मला म्हणाली होती की तू तिला आणण्यासाठी माणसं पाठवलीत. आणि त्यावेळी दुर्गी म्हणते की हो मोठे मालक, मीच सुनबाईला आणण्यासाठी तिच्या घरी गेले होते. मात्र काय झालं ना, ती तेव्हा नेमकी शाळेत गेली होती, त्यामुळे तिची आणि माझी भेट झालीच नाही. पण आता मी ती जेव्हा घरी असेल ना तेव्हाच जाईल. आणि ते ऐकून चारुहास सर म्हणतात की ठीक आहे. आणि ते भुवनेश्वरीला विचारतात की नक्की तुला अक्षराला घरी आणायला जमणार आहे ना, कारण मी तुला आधीच सांगितलंय जर अक्षरा घरी आली तरच आपलं लग्न होईल. आणि तू लग्नाच्या तयारीला तर सुरुवात केली पण अक्षरा काही घरी आलेली नाही आहे. आणि ते ऐकून भुवनेश्वरी म्हणते की तुम्ही नका काळजी करू, सुनबाई येतील घरी, आम्ही पुढच्या आठवड्यात त्यांना घरी घेऊन येऊ. आणि ते ऐकून चारुहास सर म्हणतात की ठीक आहे. आणि मग ते तेथून निघून जातात. ते हसतच म्हणत असतात की भुवनेश्वरी तुला जे करायचे ते तू कर, मला जे करायचे ते मी करतो. दुसरीकडे अक्षरा देवाकडे प्रार्थना करत असते आणि म्हणत असते की देवा मला माझा संसार परत मिळवण्यासाठी शक्ती दे. त्याचवेळी ती इरा त्या ठिकाणी येते आणि मुद्दाम अक्षराच्या वाटेत उभी राहते. अक्षरा तिला एकदा दोनदा शांतपणे बाजूला व्हायला सांगते पण ती मुलगी काही ऐकत नाही. आणि ती अक्षराला पुन्हा विचारू लागते की तुला काय वाटतं गं, तुला खरंच तुझा संसार परत मिळणार आहे का, तू खरंच त्या घरामध्ये जाऊन सुखी होणार आहेस का, हे असं डील वगैरे करून ना संसार होत नाही. आणि ते ऐकून अक्षरा म्हणते की मी कोणासोबतही डील करत नाही आहे. पण इरा म्हणत असते की तू त्या चारुहास सरांसोबत जे काही करते त्याला डील तर म्हणतात ना. पण अक्षरा तो विषय टाळण्याचा प्रयत्न करते पण ती इरा काही गप्प बसत नाही. ती अक्षराला काही ना काही बोलतच राहते आणि तिच्या आईवडिलांनासुद्धा त्या सगळ्यामध्ये ओढून घेते. ती त्यांचेही कान भरत म्हणत असते की तुम्ही दोघे तरी हिला समजावा, ही काय करते हिला कळत नाही आहे. आत्ता त्या भुवनेश्वरी मॅडमला हिची गरज आहे म्हणून त्या गोड गोड बोलतील, हिला घरी घेऊन जातील आणि त्यानंतर मात्र हिच्यावर सूड उगवतील. आणि त्यावेळी अक्षरा म्हणते की इरा तू गप्प बस, उगाच वाटेल ते बोलू नको. पण इरा म्हणत असते की मी काही चुकीचं बोलत नाही आहे. आणि हे सगळं तू कोणाच्या बळावर करतेस गं, त्या चारुहास सरांच्या. तुला खरंच असं वाटतं की ते तुला घरी घेऊन जाऊ शकतील. आणि त्यावेळी अक्षरा ठामपणे म्हणते की हो वाटतं मला. दुसरीकडे चारुहास सर ओंकारला फोन करतात आणि विचारतात की सगळी तयारी झाली आहे ना. त्यावेळी ओंकार म्हणतो की हो सर, तुम्ही काही काळजी करू नका, सगळी तयारी तुम्ही सांगितल्याप्रमाणे झाली आहे. आणि मग त्यानंतर चारुहास सर खुश होत म्हणतात की ठीक आहे, मग आता मी अक्षराला फोन करतो, तू अधिपतीला फोन कर. आणि त्यावर तोही खुश होत हो म्हणतो. दुसरीकडे इरा काही ना काही कारण काढून अक्षरासोबत वाद घालतच असते पण अक्षरा देखील तिला जशास तसं उत्तर देत असते. आणि मग शेवटी त्यांचे आईबाबासुद्धा इराला म्हणतात की इरा तू प्लीज थोडी शांत हो, नको तिच्या संसारामध्ये लुडबुड करू. पण ती इरा काही गप्प बसायला तयार नसते. त्याचवेळी अक्षराला चारुहास सरांचा फोन येतो. ते खूप नाटक करत अक्षराला म्हणू लागतात की बाळा खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, तू पटकन मला भेटायला ये. आणि ते ऐकून अक्षरा घाबरून विचारते की बाबा काय झालं. तर चारुहास सर म्हणत असतात की मी ज्याचा विचारही केला नव्हता ना ते घडलं आहे, मी अंबाबाईच्या मंदिराजवळ आहे, तू पटकन मला भेटायला ये. आणि ते ऐकून अक्षरा म्हणते की हो बाबा आणि ती घरातून बाहेर पडू लागते. पण इरा पुन्हा तिच्या वाटेत आडवी येते पण अक्षरा तिचं काही ऐकत नाही आणि सरळ घरातून निघून जाते. दुसरीकडे ओंकारही ठरल्याप्रमाणे अधिपतीला फोन करतो आणि नाटक करत म्हणू लागतो की भावा पटकन अंबाबाईच्या मंदिराजवळ ये, माझा खूप मोठा अपघात झाला आहे. आणि ते ऐकून अधिपती घाबरतो आणि तो सुद्धा लगेच तिकडे जाण्यासाठी निघतो. आणि मग एकाच वेळी अधिपती आणि अक्षरा त्या ठिकाणी येऊन पोहोचतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत अक्षरा त्या मंदिरामध्ये चारुहास सरांचा शोध घेत असते तर अधिपती ओंकारचा. आणि मग त्यानंतर अधिपतीचं लक्ष अक्षराकडे जातं. तिला पाहून तो खूपच खुश होतो. तो तिच्याकडे जाणारच असतो पण तितक्यात एका बाईचा अक्षराला धक्का लागतो आणि अक्षराचा तोल जाऊन ती खाली पडणार असते पण तितक्यात अधिपती जाऊन तिला सावरतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.